नमस्कार. 250 ग्रॅम भेंडी धुवून पुसून घेतलीत. भेंडी आपल्याला धुतल्यावर पुसूनच घ्यायची आहेत. इथे मी जे नव्याने स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठीच दाखवते. भेंडी आहे ना, तिचा खालचा जो भाग असतो तो बोटाने कट करायचा. पटकन कट झाला की समजायचं भेंडी कोवळी आहे. आपल्याला चांगली कोवळी आणि लहान साईजमध्येच भेंडी असेल तर शक्यतो घ्यावी, पण जर नसतील तर मी तुम्हाला पुढे दाखवते. इथे मी भेंडीचा वरचा खालचा भाग कट करून घेतला. भेंडीमध्ये जर ज्या कोवळ्या लहान बिया असतील ना, त्या आपल्याला काढायच्या नाही, त्या तशाच ठेवायच्या. जर जून बिया असतील तर त्या मात्र आपल्याला काढून टाकायच्या आहेत. इथे आता मी मोठं भेंड तुम्हाला एक कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता, मोठं भेंड असेल तर आपल्याला त्याचे 2 भाग करायचे, पण जर लहान भेंडी असतील तर आपल्याला ती एकच ठेवायचं आहे, मध्ये कट नाही करायचं. इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळी भेंडी जी आहेत ना ती कट करून इथे घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. मसाला तयार करतोय त्यासाठी आपण अजिबात खोबऱ्याचा वापर न करता मसाला तयार करणार आहोत. बिया बघा, एकदम कोवळ्या अशा बिया आहेत, त्यामुळे ह्या बिया मी काढल्या नाही. मसाला तयार करतोय त्यासाठी इथे 2 चमचा एवढे मी धने घेतले, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत. आपल्याला गॅस कमी ठेवून छान खमंग सुवास येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत. भाजताना आपल्याला चांगले परततच राहायचे आहेत, म्हणजे सगळीकडून एकसारखे हे भाजले जातील. इथे धने, तीळ, जिरं, बडीशोप चांगली भाजली गेले, छान सुवास येतोय. आपल्याला ह्या स्टेजला इथे पाव चमच्यापेक्षा कमी म्हणजे 10-12 फक्त मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहेत. गॅस मी इथे बंद केला. गॅस बंद करूनच आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत. आपला पॅन गरम आहे. धने आणि जिरं जे आहे ते सगळं, आपला मसाला इथे गरम आहे, त्यावरतीच आपल्याला मेथी परतून घ्यायची. गॅस चालू ठेवून तुम्ही मेथी परतून घेतली तर मेथी कडवट होईल, म्हणून गॅस बंद केलेला आहे. पॅन चांगला गरम आहे, त्यामध्येच आपल्याला मेथी भाजून घ्यायची. इथे आता मी त्याच पॅनवरती अर्धा वाटी म्हणजेच 5 चमचे एवढं मी बेसन घेतलेलं आहे. बेसन सुद्धा हलका रंग बदली होईपर्यंत, छान सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. इथे बेसन सुद्धा आपलं भाजून झालंय. तुम्ही बघू शकता, हलका रंग याचा बदली झालेला आहे आणि छान खमंग असा सुवास येतोय. इथे आता गॅस बंद करून आपल्याला हे बेसन एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचंय. बेसन इथे आपलं थंड होते तोपर्यंत जो मसाला आपण आधी भाजून ठेवलेला आहे तो थंड झाला की आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मसाला एकदम थंड झाला की नंतरच आपल्याला मिक्सरला फिरवून त्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. त्याच प्लेटमध्ये मी बेसन काढून घेतले, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. पाव चमच्यापेक्षा थोडी कमी मी इथे हळद घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. आपल्याला हे मसाले आता सगळे मिक्स करून घ्यायचे बेसनमध्ये. तुम्हाला हवं असल्यास हे मिक्स केल्यानंतर अगदी 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण मी इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. तुम्हाला जर प्रवासासाठी ही भेंडी भाजी न्यायची असेल तर अजिबात पाण्याचा वापर करू नका. इथे मी 1 पळी एवढं तेल घालून घेतलंय. तेल घालून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. तेल घातल्यामुळे ही भेंडी फ्राय खराब होत नाही, छान टिकतात. तुम्हाला जर लगेच खायचं असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. तेल घालून चांगलं मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. भेंडीमध्ये भरताना सुद्धा चांगला दाबून भरायचा. भेंडी फ्राय करताना किंवा भेंडी मी तुम्हाला आता जशी दाखवणार आहे त्या पद्धतीत जरी तुम्ही केलात तरी सुद्धा अजिबात मसाला बाहेर येत नाही. इथे आता मी सगळी भेंडीमध्ये हा मसाला जो आहे ना तो चांगला दाबून असा भरून घेते. भेंडीमध्ये मसाला भरताना चांगला दाबूनच भरून घ्यायचा आहे. आपला इथे सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे. शिल्लक मसाला सुद्धा आपल्याला भेंडीमध्येच घालून घ्यायचा आहे. मी पॅनमध्ये 2 पळी एवढं तेल घालून घेतले. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे. सफेद तीळ चांगले फुलले की नंतर आपल्याला छोटा पाव चमचा हिंग आणि 1 चमचा आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचे. तीळ तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी सुद्धा चालेल, फक्त तुम्ही हिंग आणि कोथिंबीर घालू शकता. तीळ घातल्यामुळे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसते, म्हणून मी इथे वरून असे फोडणीमध्ये अर्धा चमचा तीळ घालून घेतले. छान 1 मिनिटभर तीळ, हिंग
परतून घेतलेला आहे. आता आपण जी भरलेली भेंडी आहेत ना ती आपल्याला घालून घ्यायची आहेत. तुम्हाला भेंडी फ्राय कुरकुरीत चांगले करायची असतील तर तुम्ही ही भेंडी शालो फ्राय करून घेऊ शकता. मी ही भेंडी शालो फ्राय न करता पॅन मध्ये सगळी अशी घालून घेतलेली आहे. फोडणीमध्ये चांगले मिक्स केले. गॅस कमीच ठेवलेला आहे. आपल्याला गॅस कमी ठेवून झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यावर सुद्धा 1-1.5 मिनिटाने आपल्याला झाकण काढून भेंडी चांगली वर खाली अशी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता इथे मी भेंडी फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली. वरती मी असं झाकण ठेवून घेते. गॅस मात्र आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे. भेंडी आपल्याला करताना पाण्याचा वापर मी कुठेच अजिबात केलेला नाही, त्यामुळे ही भेंडी चांगली टिकते. इथे आता मी 5-6 मिनिटं भेंडी चांगली वाफवून घेतली. मध्ये मध्ये मी झाकण काढून ती वर खाली करून घेतली. तुम्ही इथे बघू शकता आपली भेंडी अगदी छान अशी शिजली गेलेली आहे. मी ते बोटाने दाबून घेतलं. अगदी मऊसूत अशी ती झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपण भेंडी वाफवून घेतली तरी सुद्धा अजिबात तिला चिकटपणा आलेला नाही, तर छान मोकळी अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही भेंडी फ्राय करून घेऊ शकता. नेहमी 30 भेंडीची भाजी खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीमध्ये तुम्ही भाजी करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.